शुभ संध्याकाळ बघा सगळ्यासनी. काय येळभर बायको कटाळली की काय नाही. नवऱ्यानं काही आणून ठेवलंच माझ्या उरावर. आता काय करायचं, इकासला पार्टी द्यायची आणि इकासनं काम करू लागितलं, सावली करू लागितली. इकास भाऊ कायमच करू लागते तर बरं का. त्यांचं बी काय असलं कुठं यायचं काय करायचं हे म्हणजे ह्याने बी लागते तर करू. आणि इकास भाऊ बी काय असलं म्हणजे कमी जास्तीला करू लागते तर त्यांच्या संग कुठं जायचं हे असलं ह्याने बी जाते तर. आता करा आणून दिलंय बघा. शेंगा झाल्या का तिकडून तसं डिगंचीला गेलं 15-20 मिनिटात तेव्हा हे चिकन घेऊन आलं किलोभर. म्हणलं तेवढंच थोडं करायचं आहे. म्हणलं मी करते पण बाजार घेऊन या म्हणून मी वाटा केल्या हो का. आता गावातला बाजार आहे म्हणून आता लावलं या. काय हिरव्या पालेभाज्या नाही त्या काय नाही खाऊ वाटना कालवण काय नाही. चटणीचं कालवण बी खाऊ वाटना. जरा हिरव्या पालेभाज्या असल्या म्हणजे बरं वाटतं. पोळायला लागले ह्याला. गरम पाणी करून ह्यात काढते. वाफलून घ्यावं म्हणलं आधी. त्याला पाणी वाढवा. जरा खोबऱ्याचं कूट आहे सकाळी टाकलं थोडंसं अंड्याला त्या दिवशी मटणाला बारीक केलेलं. आणि लसूण जरा त्यात बारीक करून टाकावं म्हणून लसूण बसले सोलत होतं. म्हणलं आधी तुमचं चिकन शिजवून देते पुन्हा मी भाकरी करते. नको आता काहीतरी आणते मला खायला. आणतो म्हणल्या ते काहीतरी खायला. बघू आणलं तेच खायचं. झोपायचं आपलं. कटाळा आलाय वरती याल तेवढे घेतलं तर वाटून त्यांचं त्यांनी घातलं मसाला सिन. आमचं इथं टाकले ते मोरगासाच्या बॅगाच्या पाड्याला तिथं हडकायला शर्टाला बिरटाला होते की वाळवून गंज लावायची म्हणते तर मग ते ठेवल्या ते हडकायला. शेंगा तर काय वाटलं नाही त्या ठिका आणून एक ठिक भरलं बघा गोळीपिटीचं. ते ठेवलंय आणून त्या तिथं काट्यावर तुळशीला कटा केलता त्याच्या. ते म्हणलं बघू उजे बिजे सकाळी बघू म्हणलं. त्याचा कटाळून गेला जीव. उशीर झालता एकतर मेन म्हणजे आज शेंगा ताडा म्हणजे जायचं होय नाही करत झाला उशीर. शेंगाचा विषय निघल्या ह्याने म्हणलं त्यांचं आपलं बियाला पैसे दिले तर टिबकला पैसे त्यांचं निमत देऊन टाकू तर टाकू. आपल्याला तर कशाला लोकांचं उगं नको बरं का. मी तर काय असं ज्याचं आहे त्याचं द्या म्हणते पण आपलं बी कोणाला देऊ नका असं माझं ध्येय आहे. जाऊ द्या. ती म्हणते ते तोडायचं करायचं एकत्र आणि पुन्हा वाटून घ्यायचा शेंगाने याला वाटून घ्यायचं निमं घ्यायचं तर घ्यायचं. आता उशीर बी झालता आज. तशी ती दोघं होती आम्ही दोघं 2 ठिकी व्हाया पाहिजे होती. एकच झालं. उशीर झाला जाऊस तर करूस तर 12-1 वाजली. पुरीला शाळेत ना आणूस तर करूस तर पुन्हा ते सावलीला आणीन तर एकाच भावा आलं करू लागाय. सावली तिथं सावलीतून ह्याच्यातच गेला टाइम. होईल 2-4-5 दिवसात होईल बरं का. भीमू काढला तर टिचल्या चांगला. नाही इकडचा जाळ महाग आलाय. इकडचा ती जाळ नाही तू गेलाय तिकडून लाकडं घालायचं येत नाही. तिकडे मी आडोसा केलाय ना इटा लावले ते फरशी लावली तिथं. मी वाटा केलं म्हणलं स्वतःला म्हणलं का चिकन आणताय म्हणलं घरात माळवं नाही काय नाही. वांग्याचं कालवण बी करू वाटाना धरू वाटाना काय. पाणी गरम होईल तसं काढते घ्यायला. आणि त्याला नाहीतर मला लावलंच बाजारला मटण माझं चिकन करपून ठेवलं नाही करपलं. बस पाणी सुटले. हळद मीठ टाकून टाकले वाफलायला. कशाला करपत थोडंसं पाणी टाकून घेते शिजवून. लईच वाटलं करपत आहे तर असं एवढं पाणी ठेवते आणि ताट एक भरलेलं त्यात वत्तीच आणि काटते अजून घालते. कधी शिजायचं लई नाही वेळ लागणार. चिकन आहे लगेच शिजेल. ऊन जाणवलं नाही तरी ते नेटच्या नादानं नाहीतर उन्हाचा घुमटा पडतो.
घरचंच काम करा, एवढं ऊन लागतं, मग बसून एका जाग्यावर तर शेंगा तोडाय किती ऊन लागतं. खा बघते, ज्याची इच्छा आहे ती खाईल, बरोबर आहे का नाही. अंडी मटण ज्याला खा वाटतंय ती खातंय, ज्याला नाही ती खात नाही. आणि जी खात नाही त्यानं खातोय त्याच्या कशाला उगत तोंडावर मारायला. आणि त्यांना काही नसलं तर चालेल, दूध दुभतं काय नसलं तर चालेल, पण त्यांना निदान आठवड्यात नाही एकदा तरी त्यांना अंडे असू द्या मटण असू द्या लागतंच खायला. चालू आहे बघा हे असं चिकन बनवायचं, चालू आहे चिकन. हाय लागते इकडं तोंड करून बसावा तर इकडं अशी हाय लागते, पोळते लगेच चरा चरा पोळायचं आलं. मस्त कटाळा आलाय, पण आता कटाळा आला म्हणून पोटाला माणूस गप बसते का. तर ह्यांना नेमकं काम ज्या दिवशी असेल का नाही त्या दिवशी ह्यांना खाऊ वाटतं असलं करून देणं तर भाग आहेच की. मस्त म्हणली तुमची तुम्ही आणा, आण करा, आण खावा, आण. ते जरी म्हणलं तर बायकोचं कर्तव्य आहे करून घालायचं. त्याच्यामध्ये पाणी वरती बघा, तापलं पाणी. टाकते पुन्हा जरा मसाला. ज्याची त्याची करायची वेगवेगळी पद्धत असते, आमची असते बघा अशी. सगळं आधी शिजवून घ्यायचं हळदी मिठात. शक्यतो पाणी हळदी मिठात सुटले त्याच्यावर शिजतं बरं का. थोडंसं पाणी टाकलं म्हणजे बिहा राहत नाही आपलं. यायला होतो फसा फसा, याला काय झालंय कमी जास्त. पोळतं या बघा घेता. पाणी सुटलं. आ पाणी सुटलं. पाणी सुटलं नाही, मी टाकलंय आता थोडंसं वाटीभर पाणी. शिजतंय जरा हे. येईल का बघा ताटा, ताटापत्रच याय बघायला. शिजवा बघा दगा 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 दगा. नवरा येस तर मटण शिजाय पाहिजे. म्हणजे शिजलं म्हणजे का नाही हे करून लगेच उतरून ठेवायचं. भाकर भाजल तशी खात्याला. भुक्याला तर त्यांनी बी सकाळी जेवल्या त्याने. मला भूक कंट्रोल होती पण त्यांना होत नाही की भूक कंट्रोल. सकाळच्या आहे त्या चपात्या, पण चपाती काय ह्याच्यात चांगली लागते रे. काम करायचंय म्हणल्यावर खाल्लं बी पाहिजे. एकदा कामाला लागलं म्हणजे मग सुट्टी देत नाही. इकडं तिकडं इकडं तिकडं करत करत जशी लाईट येईल तशी, म्हणजे दिवसभर तर काय लाईट टिकलीच नाही. आज बुधवार असल्यामुळं बुधवारचं लाईटीचं जरा आमच्याकडे शॉर्टेज असतंय बरं का. पण इकडं तिकडं करत करत कडवाळ भिजवून काढलं. काय म्हणायचं त्यांना तरी, सारखं मागं काय ना काय काय ना काय आहेच का. पुन्हा जाऊन तिकडून लाकडं आणली, ते खोपाट एकाच भाऊन करू लागितलं. ते लागितलं बरं का भाऊजीने हे करून. पण पुन्हा याल काय थोडं उपसून दिलं, काय तोडू काय लागितलं. पोरं अजून दम काढना ती घरी. पोरं आली पुन्हा अजून पोरासनी घालवाय माघारी. एका जाग्यावरचं काम नाही पण फिरतीचंच काम लय आहे यांना. माझ्या बसून तोडलेल्या शेंगा दिसल्या असलेल्या, त्यांचं बी काम तसं भरपूर झालंय. लागतंय खायला म्हणल्यावर करले तर पाहिजे. कारण आपली वर्षाची संधी होते, वर्ष कसं जास्त जाईल. निम्या शेंगा जरी वाटून आल्या, मी म्हणते 5-6 जरी ठिकडी झाली, 6 धरा 3-3 तर येते का नाही ती. त्या वगैरे आजीला मला पाठीभर शेंगा द्यायच्या, त्या काय वाटूनच दिना ती तर काय करावं. वाटलं का नाही मग निम्या शेंगा मला वगैरे आजीला द्यायच्या ते. कारण वगैरे आजीनं आमच्या 2-3 वर्ष नव्हत्या शेंगा तर तिच्यात करायच्यात. ह्या वर्षी त्यांना होत नाही म्हातारीसनी, म्हणून काय ह्यावेळेस बाया बी मिळत नाही तेव्हा. मग काय त्यांनी आज ह्या वर्षी भिमुगच केला नाही. म्हटलं पाठीभर त्यांना देऊन येऊ द्या. नाही तोडाय जाऊन मला घरी आणून पाठीभर शेंगा द्यायची. परासनी शिजव खाया घाल, भाजून खाया घाल. तर आपण बी दिलं पाहिजे का नाही. आता एवढा आंबा आहे तर बघा, तर आंबा सुद्धा कधी एक आंबा सोडून खात नाही ती. हाय ती आपली म्हणून येते ती आपल्या कामाला, बरोबर आहे का नाही. आपल्याला देते घेते ती बरं की का आपल्याला ती घेणार ती.
कशी जर केली तर आजी आहे, आजीची सख्खी बहीण आहे बारकी, शेवटी आपलंच आपल्याला होतं. तिला शेंगा द्यायच्या त्या, मग त्यांना घ्या वाटून. ती म्हणलं ती वाटण आणि काय आपल्याला आपण हाताने घ्यायचं काय, समोरासमोर झालं म्हणजे झालं. कुणाकुणाच्या गावचा आज बुधवारचा बाजार असतो सांगा, म्हणजे माहेरचा पण माझ्या बुधवारचाच असतो आणि सासरचा बी बुधवारचाच बाजार आहे.